सर्वम AI, ज्ञानी AI, परम 2, सॉकेट एड्यू असिस्ट LLM ही आणि आणखी खूप मोठमोठी इनोव्हेशन्स आहेत. परंतु या सगळ्याला बाजूला सारून काँग्रेसनं उचलून धरले ते गलगोटिया प्रकरण. एका पाकिस्तानी युजरकडून चालवल्या जाणाऱ्या चायना पल्सचा संदर्भ देऊन काँग्रेस आपल्याच देशातील कंपन्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करते. गलगोटिया प्रकरणी काँग्रेसनं एक्सवर तब्बल 11 ते 12 पोस्ट केल्यात. या सगळ्यामध्ये मोदी सरकार आणि AI इम्पॅक्ट समिटची खिल्ली उडवण्याचं काम काँग्रेसनं केलंय. हे खरं आहे की गलगोटिया प्रकरण चुकीचं आहे, पण ही चूक गलगोटिया युनिव्हर्सिटीची आहे. ही काही सरकारची किंवा AI इम्पॅक्ट समिटची नाही. बरं, ही एक गोष्ट सोडली तर जे काही चांगलं घडतंय, देशाचं नाव AI आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उंचावलं जातंय, ते सांगण्यासाठी काँग्रेसला सवड मिळालेली नाहीये. तसं पाहिलं तर हे नेहमीच झालंय. जेव्हा देशात काहीतरी चांगलं घडत असतं तेव्हा त्याच्या विरोधात जाऊन त्याला बदनाम कसं केलं जाईल याचाच विचार काँग्रेसच्या डोक्यात सुरू असतो. त्यात गलगोटिया मॉडेल हे थोडं जास्तच खास आहे, कारण हेच मूळ काँग्रेस मॉडेल आहे. दुसऱ्या देशाचं इन्व्हेन्शन किंवा दुसऱ्याच्या नावाचा वापर करून स्वतःचा व्यवसाय चालवणं किंवा स्वतःच्या नावावर चालवणं. काँग्रेस गेल्या अनेक वर्षांपासून हेच करते, जे गलगोटिया युनिव्हर्सिटीनं केलंय. कोणाच्या तरी नावाचं लेबल आपल्या प्रोडक्टवर लावून ते स्वतःच्या नावावर खपवणं. हे चुकीचं आहेच आणि हे चुकीचं काम काँग्रेसनं अनेक वर्षांपासून केलंय. देशात AIच्या क्षेत्रात विलक्षण प्रगती झाली आहे, मात्र काँग्रेसनं कधीच या गोष्टींना अधोरेखित करून कौतुक केलं नाही. या उलट फक्त नकारात्मकतेला जास्त महत्त्व दिलंय. सर्वम AI. तुम्हाला ChatGPT आणि जेमिनी विषयी माहिती आहे. तुम्हाला सर्वम AI विषयी माहिती आहे का? सर्वम AI हा भारतातील AI स्टार्टअप आहे. भारतातील विविध भाषा आणि संस्कृती लक्षात घेऊन विशेष AI मॉडेल तयार करणं हा यामागचा उद्देश आहे. इंग्रजीवर अवलंबून राहण्याऐवजी हिंदी आणि इतर भाषांना प्राधान्य दिल्यामुळे याला बऱ्याचदा भारताचं स्वतःचे AI म्हणून संबोधलं जातं. सर्वमचे सर्वम विजन आणि बुलबुल V3 ही टेम्पलेट सध्या चर्चेत असून यातील सर्वम विजनच्या मदतीनं एखाद्या छायाचित्रातील मजकूर हा टेक्स्ट स्वरूपात उपलब्ध होणार आहे. अशा पद्धतीचं कार्य करणाऱ्या टेम्पलेटमध्ये अचूकता हा सर्वात महत्त्वाचा निकष असतो. इंडिया AI इम्पॅक्ट समिटमध्ये सार्वजनिक केलेल्या या टेम्पलेटद्वारे अचूकतेच्या संदर्भात सर्वम विजननं गुगल जेमिनीला सुद्धा मागे टाकलंय. छायाचित्रातील मजकूर टेक्स्ट स्वरूपात घेण्याबाबतची सर्वम विजनची अचूकता ही 84% असून त्या तुलनेमध्ये जेमिनी 80%, तर ChatGPT 69.80% असल्याचं समोर आलंय. याचबरोबर गणित, तांत्रिक माहितीचे तक्ते अशा माहितीचे आकलन करण्याची सर्वम विजनची क्षमता ही 94% असल्याचं सर्वमचे सर्वेसर्वा प्रत्युष कुमार यांनी सांगितलं. तर त्याच वेळी सर्वमचे बुलबुल हे कोणत्याही मजकुराचे ध्वनीमध्ये रूपांतरण करून देणारे टेम्पलेट सर्वमने विकसित केले असून अनेक भारतीय भाषांचा ते आवाज ठरणार आहे. भारतातील सर्वम AI, जेमिनी आणि ChatGPT मधील एक प्रमुख फरक म्हणजे जेमिनी आणि ChatGPT हे इंग्रजीला प्राधान्य देण्याबरोबरच उर्वरित भाषांना दुय्यम स्थान देतात, तर सर्वमला 22 भारतीय भाषांमध्ये प्रशिक्षित केलं असल्यानं ते प्रादेशिक भाषांमध्ये उच्च अचूकता देऊ शकतात. तसंच सर्वम AI दिसणाऱ्या सर्व घटकांचे सखोल अर्थ लावण्यासही सक्षम आहे. भारतीय भाषांबरोबरच सर्वमनं जागतिक दर्जाच्या इंग्रजीसाठीचे मानकही पूर्ण केलेत. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये 100 पेक्षा जास्त देश, 20 पेक्षा जास्त देशांच्या राज्यांचे प्रमुख, 45 पेक्षा जास्त देशांचे मंत्रिमंडळ सहभागी झालेत. मात्र राहुल गांधींचं घोडं मात्र गलगोटियाच्या एका रोबोडॉगवर अडकलंय. AI इम्पॅक्ट समिटमध्ये 300 पेक्षा जास्त एक्झिबिशन पवेलियन्स बनवण्यात आलेत. 80हून अधिक एक्झिबिटर्स जोडले गेलेत, ज्या स्टार्टअप, बिग टेक, रिसर्च लॅब आहेत. या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, जपान, UK, फ्रान्स, जर्मनी यांसारख्या 13 देशांसाठी डेडिकेटेड पवेलियन्स बनवण्यात आलेत. एकूण मिळून 70,000 स्क्वेअर मीटर क्षेत्रावर एक्झिबिशन एरिया बनवण्यात आलाय. मात्र एवढं सगळं असताना काँग्रेसचं घोडं गलगोटियावरच अडकलंय. इंडिया AI इम्पॅक्ट समिटची जगभरात चर्चा सुरू आहे. जगभरातील जवळपास सगळ्या AI आणि टेक कंपन्यांचे CEO भारतात आलेत. अँथ्रोपिकनं भारतात आपलं पहिलं ऑफिस सुरू केलंय. संपूर्ण देशातील वेगवेगळ्या AI कंपन्यांशी पार्टनरशिपचं आवाहन अँथ्रोपिकनं केलंय. हे असं सगळं असताना AI इम्पॅक्ट समिट मागील शुक्ल काष्ट संपण्याचं काही नाव घेत नाहीये. रोबोडॉगवरून महाभारत झाल्यानंतर आता युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी समिटमध्ये टी-शर्ट काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. कार्यकर्त्यांकडून PM इज कॉम्प्रोमाइज्ड अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी कार्यकर्ते आणि येथील अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी येथून 10 जणांना ताब्यात घेतले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सर्वत्र जोरदार व्हायरल होतोय. काँग्रेस गलगोटियाला इतका हायलाइट का करते? गलगोटियाच्या प्रकरणाचा वापर करून काँग्रेस AI समिटला बदनाम करण्याचा प्रयत्न करते का?
तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि MahaMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.